पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळा व स्वच्छ सर्वेक्षण पूर्वतयारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, विधान परिषदेचे उपसभापती, विधानसभेचे उपसभापती, सभेचेच म्हटलं सुरुवातीला, अण्णा बनसोडे, आमदार उमाताई खावे, आमदार अमितजी गोरखे, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडवोर, व्यासपीठावर उपस्थित माजी महापौर योगेशजी बल, नाना काटे, प्रशांत शितोळे, खरं तर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवर, सर्व माजी नगरसेवक, महापालिकेचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, स्वच्छ भारत अभियानांतर्गत या नगरीला महाराष्ट्राच्या पहिल्या स्थानी आणि स्थानी आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी कष्ट केले, ते सर्व कर्मचारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर महापालिकेच्या इतिहासामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा मेसेज देखील जनतेमध्ये, कारण जशी महापालिका वाढती तसे महापालिकेच्या गरजा देखील मोठ्या संख्येने वाढतात. त्याच्यामध्ये पाणी असेल, आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये असेल, ड्रेनेज व्यवस्था असेल, साफसफाई असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये महापालिकेचं जे कर्तव्य आहे, प्राथमिक गरजा पुरवणं, प्राथमिक शिक्षणापासून तर आरोग्यापर्यंत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये महापालिका प्रशासन आणि महापालिकेचा सर्व कर्मचारी वर्ग सातत्यानं प्रयत्न करतो. महापालिका आयुक्तांनी आपल्या भाषणामध्ये महापालिकेच्या कामकाजाविषयी सर्व काही सांगितलेलं आहे. खरं तर गेले जवळपास 2.5 वर्षापेक्षा जास्त आपण महापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष, सगळा पदाचा कारभार महापालिकेतच आपण पाहता आयुक्त म्हणून, आणि म्हणून आपल्या अधिकारामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण एक चांगलं काम उभं केलं, त्याबद्दल दुमत नाही. आणि आपण काम करत असताना या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये नागरिकांचा गरजा पुरवण्याचं देखील मोठ्या संख्येनं आपण काम केलेलं आहे. हा संपूर्ण परिसर वाढत असताना नव्यानं काही भाग आपल्यामध्ये मोठ्या संख्येनं वाढतोय. त्याच्यामध्ये तातवडे असेल, वाकड असेल, पुनवळ्याचा भाग असेल, रावेत असेल, किवळे असेल, या परिसरामध्ये देखील मोठ्या संख्येनं नागरीकरण होतंय. आणि नागरीकरण होत असताना त्या परिसरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण पावलं उचलली गेली पाहिजे. मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतेची व्यवस्था असेल किंवा रस्त्याची व्यवस्था असेल, या रस्त्याच्या किंवा या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देखील महापालिका प्रशासनानं त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. महापालिकेमध्ये सर्वाधिक महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जो झोपडपट्टीचा परिसर होता, स्लमचा परिसर होता, आता SRAच्या माध्यमातून त्या नागरिकांना देखील स्वतःचं हक्काचं चांगलं घर देण्याच्या संदर्भामध्ये देखील कारवाई होते. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांना स्वतःचं हक्काचं एक चांगलं घरकुल देखील महापालिका परिसरामध्ये मिळतंय. आणि शहर आपलं चांगल्या पद्धतीने वाढत असताना, सुधारत असताना या शहराच्या गरजा भागवण्यासाठी महापालिका प्रशासन अतिशय कुशलतेनं आणि चांगल्या पद्धतीनं काम करते. आपण घनकचरा प्रशासनाच्या माध्यमातून पाहिलं की घनकचरा आणि या व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुशी या ठिकाणी आपण कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना त्यामध्ये बायोगॅस असेल किंवा वीज निर्मिती असेल, या प्रकल्पाला देखील प्राधान्य दिलेले आहे. पवना नदी सुधार प्रकल्प असेल, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प असेल, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाला देखील गती देण्याचं काम, प्रकल्प मार्गी लावण्याचं काम
भविष्यामध्ये होतंय. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुक्त साहेब तुम्हाला सांगेल की या संपूर्ण परिसरातल्या ज्या नद्या आहे, अस्वच्छ नद्या होतात, त्याच्यामध्ये मात्र प्रशासन थोडं डोळझाक करतंय, नाकारून चालणार नाही. कारण महापालिका क्षेत्रामध्ये ड्रेनेज व्यवस्था जी आहे ती ड्रेनेज व्यवस्था नदीच्या पात्राच्या लगतमध्ये आपण घेऊन जातो आणि ती लगत नेलेली ड्रेनेज व्यवस्था ती नदीपात्रामध्ये थेटपणे पाणी देखील जातं आणि जी नदीची परिस्थिती आपण पाहतो, त्यामुळे त्याला महापालिका प्रशासन देखील तेवढ्याच पद्धतीने जबाबदारी. मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरवासियांना एक आव्हान करेन, महापालिका किंवा महापालिका कर्मचारी हे स्वच्छतेचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करतात, परंतु आपली देखील जबाबदारी. अनेक काही नागरिक आपण पाहतो टू व्हीलरवरून येतात, गाडीतून येतात आणि कचरा रस्त्याच्या कडेला कुठेतरी आपण टाकतो. कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना प्रशासनाने जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेला आपण भेद देऊन बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटी असेल की ज्या ठिकाणी रस्ता कुठेतरी डेड एंड होत असेल त्या ठिकाणी कचरा टाकण्याचं काम करतो आणि शहर स्वच्छतेकडे नेण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो. एक दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून जशी प्रशासनाची जबाबदारी तशी आपली पण काही जबाबदारी. म्हणून नागरिकांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काटेकोर राहून आपण मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य महापालिका आणि महापालिका प्रशासनाला करण्याच्या संदर्भामध्ये आपण देखील प्रयत्न करावं. एक चांगले उद्दिष्ट ठेवून महापालिकेने स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काम केलेलं आहे. मी महापालिका प्रशासन आणि या विभागाचे जे कोणी अधिकारी कर्मचारी काम करतात त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये या महापालिकेच्या एकंदरीत कारभाराविषयी थोडा स्वभाव मात्र हट्टी आहे पण काम मात्र चांगलं करतात. त्यामुळं त्यांचा आयुक्तांचा स्वभाव दादा हट्टी आहे पण काम मात्र कामाच्या बाबतीमध्ये ते आपलं काम मध्ये जे प्रशासकीय काम आहे ते मात्र चोखपणे करतात. त्यांच्या कारकिर्दीमध्ये महापालिकेच्या अनेक व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाल्यात. अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि आज स्वच्छ सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून जे यामध्ये सहभागी आहे ज्यांचा सन्मान होणार आहे त्यांना मनस्वी धन्यवाद देतो, शुभेच्छा व्यक्त करतो. एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलेला आहे. माझं शहर आपलं शहर या शहराचा दर्जा स्वच्छतेचा दर्जा चांगल्या पद्धतीने वाढतोय. देशाच्या नावलौकिकात भर घालणारं शहर देशाच्या नक्षावरती येत आहे आणि म्हणून तुमच्या माझ्या या शहरामध्ये या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना खास करून या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनस्वी धन्यवाद बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बारणे साहेब. बारणे साहेबांनी जी आपल्या